अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 53 या मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पास मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्याच्या संदर्भातला ही बाब आहे अध्यक्ष महोदय. आणि सर्वप्रथम तर या ठिकाणी मी एकच चिंता व्यक्त करतो, कारण गेल्या 5 वर्षांमध्ये प्रथमतच मुंबईला भरघोस निधी देणारं केंद्रात आणि राज्यात सरकार होतं आणि मोठ्या प्रमाणावर मेट्रो किंवा अन्य इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प हे सुरू झाले. मुंबईकर खुश होता म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीला भरघोस मतदान त्या ठिकाणी झालं होतं. परंतु एका बाजूंनी हा निधीच्या संदर्भातली या ठिकाणी आपण बाब आणत असताना, एक पुरवणी मागणी आणत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी स्थगितीचं एक राजकारण हे निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा मुंबईला काहीतरी मिळत असताना ही स्थगिती येत असल्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड असंतोष, नाराजी आहे आणि त्याची दखल शासनाने घ्यावी ही सर्वप्रथम मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या बाबीतून जी पुरवणी मागणी जी केलेली आहे त्या मागणीतून येणारा निधी हा नगर विकास खात्यातून एमएमआरडीएकडे वर्ग होईल आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून तो पुढे मेट्रो 3 किंवा अन्य मेट्रोच्या प्रकल्पांना दिला जाणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी एमएमआरडीएच्या कामाची सुद्धा चिंता व्यक्त करण्याची आवश्यकता आहे, कारण एका बाजूला मोठ्या प्रमाणात काम चालू असताना मात्र एमएमआरडीएचं सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे आणि हे आपल्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास मी आणू इच्छितो. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की ते नवीन आहेत आणि ते नवीन असले तरी या एमएमआरडीएचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या उत्तरं जेव्हा दिली जातील तेव्हा एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या या मुद्द्यांची जर का उत्तर दिली तर या मुद्द्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, एका बाजूने एमएमआरडीएमध्ये ही कामं होत असताना सुद्धा अनुभव असा येतोय की एमएमआरडीएमध्ये स्टाफची कमी आहे, एमएमआरडीएमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे आणि त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिक सक्षमीकरणाची आवश्यकता आहे. सर्वप्रथम तर माझ्या माहितीनुसार मागच्या काळातील काही घटनांमुळे आपल्याला छोट्या संवर्धनाची बिंदू नियमावली पुन्हा एकदा बनवायला लागते आहे आणि त्या बिंदू नियमावली बनवण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. परंतु मागच्या 2 महिन्यामध्ये राज्यामध्ये सरकारच नसल्यामुळे त्या बिंदू नियमावलीचं काम रखडलेलं आहे. याच्यामुळे भरती रखडलेली आहे आणि अभिभाषणामध्ये जरी आपण शिंदेसाहेब उल्लेख केला असला की आम्ही भरती करणार आहोत, तरी या बिंदू नियमावलीचं काम होण्याची आवश्यकता आहे. एमएमआरडीएला त्याची खूप आवश्यकता आहे आणि त्यामुळे विशेष करून हा मुद्दा इथे म्हणतो. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणखीन एक चांगला दिलासा दिला आम्हाला त्यांच्या भाषणातून की त्यांनी म्हटलं की हे सरकार गरिबाचं सरकार आहे. परंतु आज गरिबाची काय अवस्था मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय, विमानतळाच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासियांसाठी त्यांचं स्थानिक ठिकाणी पुनर्वसन व्हावं यासाठी केंद्र सरकारने आणि तत्कालीन राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. विमानतळाच्या जमिनीवर त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं अशा पद्धतीचा निर्णय घेतला, अशा पद्धतीचा एमओयू सुद्धा झाला. परंतु 65 एकर जमीन जी दिवाण बिल्डरला दिली होती त्याच्यावर आता पुनर्वसन होणारा हा निर्णय झालेला असताना त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय गेल्या 2 महिन्यामध्ये झाला नाही. या पुनर्वसनाची प्रक्रिया कुठेही सुरू झालेली नाही. किंबहुना अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीरपणे मी सांगतो की एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीवासियांना नोटिसेस द्यायला सुरुवात झालेली आहे. 5-5 वर्ष, 25-25 वर्ष, 40-40 वर्ष जुन्या झोपड्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी बांधकामांना ह्या नोटिसेस दिल्या जात आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपलं जर का खरोखर मनापासून तुम्ही सांगत असाल की आमचं गरिबाचं सरकार आहे तर माझी विनंती राहील की ह्या नोटिसेसना स्थगिती द्यावी. अध्यक्ष महोदय, एमएमआरडीएमध्ये कुठल्याही झोपडपट्टीवासियाला रिपेअर परमिशन देण्याची यंत्रणाच नाही, त्यांच्याकडे ते डिपार्टमेंटच नाही, त्यांच्याकडे त्या संदर्भातले अधिकारीच नाहीत. तुम्ही आम्हाला रिपेअर परमिशन देणार नाही, पावसाळ्यामध्ये आम्ही जीव धोक्यामध्ये घालून राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही घर रिपेअर करतो तेव्हा जर का एमएमआरडीएचे लोक निष्कासन कारवाई करायला येत असतील, तोडण्यासाठी येत असतील
तर हा विसंगती आहे अध्यक्ष महोदय. जर का तुम्ही रिपेअर परमिशन देणार नसाल तर तुम्हाला झोपड्यांना तोडण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि त्यामुळे या संदर्भातला खुलासा हा एमएमआरडीएच्या अध्यक्ष या नात्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आणखीन एक मुद्दा, कारण संपूर्ण विमानतळाचा एक 802 हेक्टरचा एक वेगळा परिसर हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये झाला आणि एक स्वतंत्र विकास आराखडा त्याचा झाला. त्या स्वतंत्र परिसराचा एक प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून एमएमआरडी आता तिकडे काम करते आहे. अध्यक्ष महोदय, या एमएमआरडीएला स्वतःच्या काही प्रकल्पांसाठी जेव्हा इमारतींना उंची मिळत नव्हती तेव्हा त्यांनी केंद्र सरकारकडे धाव घेतली. केंद्र सरकारने आयकाव या अथॉरिटीला त्या ठिकाणी रिपोर्ट बनवायला सांगितला. परंतु अध्यक्ष महोदय, त्या रिपोर्टचं काम पुढे रिपोर्ट आलेला आहे, परंतु मागच्या 2 महिन्यामध्ये त्याही संदर्भामध्ये कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. माझी विनंती आहे नवीन सरकारला की फनेलचं करेक्शन करण्याची आवश्यकता आहे. त्या फनेलच्या करेक्शनच्या संदर्भामध्ये एमएमआरडीएने पुढचं पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा स्टाफपासून सगळ्या यंत्रणा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. ती मागणी मी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करतोय. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी विमानतळाच्या परिसरामध्ये इमारतींना बांधकामासाठी उंची मिळत नाही आणि अधिक उंची मिळत नसल्यामुळे, पुरेशी उंची मिळत नसल्यामुळे त्याचं रिडेव्हलपमेंट ठप्प झालेलं आहे. 60-60, 70-70 वर्ष जुन्या इमारती विलेपार्ले परिसरामध्ये आहेत, घाटकोपर परिसरामध्ये आहेत, कुर्ला परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही क्षणी अशा इमारती या मोडकळीस आल्या असल्यामुळे, धोकादायक झाल्या असल्यामुळे पडू शकतात, जीवितहानी होऊ शकते. अशी स्थिती असताना गेले अनेक महिन्यांपासून आम्ही एक पाठपुरावा महानगरपालिका आणि नगरविकासकडे करतोय की एक विकास नियंत्रण नियमावलीमध्ये एक रेग्युलेशन या सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी यावं. एक अहवाल महानगरपालिकेनी नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे, परंतु पुन्हा एकदा दुर्दैवाने मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे सरकारच उपलब्ध नसल्यामुळे ही आमची जी कार्यवाही चालू होती ती सुद्धा ठप्प पडलेली आहे आणि त्याही संदर्भामध्ये नगरविकास खात्याने हे काम करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 40% भाग जवळजवळ हा विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरच आहे आणि या विमानतळ प्राधिकरणाचा संपूर्ण प्लॅनिंग अथॉरिटी ही एमएमआरडी आहे. परंतु दुर्दैवाने इथे नमूद करावयासारखं वाटतं की एमएमआरडीएची मुळात जी रचना आहे ही लोकाभिमुख रचना नाही आहे. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने महानगरपालिका आहे, महानगरपालिकेमध्ये एक यंत्रणा आहे, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींना एक से आहे. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणा आमदारांना इतर खात्यांसाठी मिळतात, परंतु एमएमआरडीएमध्ये मात्र दुर्दैवाने असा कुठलाही लोकप्रतिनिधीला त्याचा प्रतिनिधित्व करता येईल अशा पद्धतीची तिकडे कुठलीही समिती किंवा कुठलीही बरी नाही. अध्यक्ष महाराज, माझी एक विनंती आहे. काय होतं, मुंबईकरांना 2-3 विभाग आहेत ज्याच्यावर आम्हाला बोलता येतं. आम्हाला अन्य आमदारांप्रमाणे अनेक विभागांवर बोलता येत नाही. आमचे सगळे जे विषय आहेत ते काही विभागांमध्ये येतात आणि त्यामुळे कधी कधी इतर आमदारांपेक्षा आम्हाला त्या विभागांमध्ये बोलताना जास्ती वेळ घ्यावा लागतो. हा जास्त वेळ वाटत असेल आपल्याला, परंतु मी तेच सांगतो, माझा 40% मतदारसंघ या एकट्या एमएमआरडीएच्या अंतर्गत येतो आणि माझी अडचण मी तुम्हाला ती सांगतोय की एमएमआरडीएमध्ये मला काही सेज नाही, मला काही म्हणणं ऐकण्याची तिकडे काही सिस्टीमच नाही. ती सिस्टीम किमान विधानसभेमध्ये आहे. तिकडे तुम्ही जर का मला बेल वाजवलीत तर मग 40% सदस्याला बऱ्याच सदस्याला बोलायचं नाही. बरोबर आहे, पण माझी पण अडचण आहे आणि माझ्या मतदारांची पण खूप अडचण आहे आणि माझ्या मतदारसंघाची अडचण मी इथे मांडू शकलो नाही तर काय मतलब आहे. माझा मुद्दाच अध्यक्ष महोदय हा आहे की एमएमआरडीएमध्ये अशी कुठलीही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्याची, लोकप्रतिनिधींचं म्हणणं रजिस्टर होईल अशा पद्धतीचं तिकडे कुठली सिस्टीम नाही आणि ती होण्याची आवश्यकता आहे. माझ्या अपेक्षा या नवीन सरकारकडून या संदर्भातल्या निश्चितपणे आहेत की एमएमआरडीए अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता आहे. एमएमआरडीएचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री स्वतः असतात आणि त्यामुळे तो अधिक लोकाभिमुख करावा ही मागणी या ठिकाणी करतो.